नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकाचं उत्पादन कसं वाढवायचं. जमीन तयारीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन या एकाच व्हिडिओमधून आपणास या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. चला तर मग बघूया. सोयाबीन पिकासाठी मित्रांनो ज्या जमिनीची आवश्यकता असते ती जमीन कशा पद्धतीची असली पाहिजे, तर सोयाबीन पिकासाठी उष्ण आणि मध्यम पावसाचं हवामान योग्य असतं मित्रांनो. ज्या ठिकाणी मध्यम पावसाचं प्रमाण असतं त्या ठिकाणी सोयाबीनचं पीक चांगल्या पद्धतीनं येतं. त्याचबरोबर तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान असेल तर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पादन येतं. त्याचबरोबर जमीन मध्यम ते भारी पाण्याचा निचरा चांगला असलेली हवी. जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होणारी अशा पद्धतीची जमीन असली पाहिजे. त्याचबरोबर काळी जमीन सोयाबीनसाठी उत्तम मानली जाते. जी जमीन काळी कसदार आहे त्या जमिनीमध्ये सोयाबीनचं पीक हे चांगल्या पद्धतीनं येतं. तर ह्या गोष्टी जमीन व हवामान या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीचं सोयाबीनसाठी लागते ते या ठिकाणाहून लक्षात येतं मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया जमिनीची तयारी कशा पद्धतीनं आपल्याला करायची. तर मित्रांनो, जमिनीची तयारी करत असताना पहिल्यांदा खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. या पद्धतीनं जमिनीची चांगल्या पद्धतीनं खोलगट नांगरणी करून तिला भुसभुशीत करून घ्यावं. त्यानंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन समतल करून घ्यावी. त्याचबरोबर पाणी साचणार नाही याची देखील काळजी घ्यावी. जेणेकरून या पद्धतीनं जर जमिनीमध्ये पाणी साचत असेल तर अशा जमिनीमध्ये हे सोयाबीनचं पीक म्हणावं त्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने येणार नाही. त्यासाठी जमीन ही समतल असली पाहिजे व पाणी साचणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. तर या पद्धतीचे बेड जर करून घेतले तर अतिउत्तम होतं. अशा पद्धतीनं आपल्याला जमिनीची तयारी करून घ्यायची मित्रांनो. त्यानंतर पुढे बघूया सुधारित वाण. जमिनीची तयारी करून घेतल्याच्यानंतर आपल्याला सुधारित वाण निवडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. उच्च उत्पादनासाठी सुधारित वाणांची निवड करा. उदाहरणार्थ JS 335 हे एक वाण आहे. त्याच्यानंतर MEUS 71 हे एक वाण आहे आणि MEUS 158 हे एक वाण आहे मित्रांनो. तर ह्या तीनही प्रजाती चांगल्या आहेत. यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे आणि उत्पादन जास्त देणारी अशी ही वाणं आहेत. तर ही वाणं रोगप्रतिकारक आणि जास्त उत्पादन देणारी आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया मित्रांनो. एक छोटीशी सूचना, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांनाही ही माहिती शेअर करत चला. चला तर मग बघूया पुढचा व्हिडिओ. चला मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की हवामान कशा पद्धतीचं पाहिजे, जमीन कशा पद्धतीची पाहिजे, त्याचबरोबर बियाणं कोणतं निवडायला हवं. त्यानंतर बियाणे निवडल्याच्या नंतर येते ती प्रक्रिया म्हणजेच बियाणे प्रक्रिया. म्हणजे लावण्याच्या पूर्वी बियाणाची जर प्रक्रिया केली तर अनेक रोगांपासून आणि अनेक किडींपासून रक्षण होतं. त्याचबरोबर उत्पादनामध्ये वाढ होते. पेरणीपूर्वी बियाणांना जैविक व रासायनिक प्रक्रिया करणं गरजेचं असतं. जैविक व रासायनिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रक्रिया जर केल्या तर त्यापासून वेगवेगळे फायदे होतात. तर जैविक प्रक्रिया केल्यानं रायझोबियम आणि PSB कल्चर वापरल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. तर ही दोन या ठिकाणी औषधी आहेत. रायझोबियम आणि PSB कल्चर हे जर वापरलं आपण बियाणाला जर लावलं तर यापासून बियाणे प्रक्रिया करून सावलीत वाळवून त्याची पेरणी करायची. त्यानंतर रासायनिक प्रक्रिया, या रासायनिक प्रक्रियेपासून फंगीसाईड वापरल्यास रोगांपासून संरक्षण मिळतं. तर हे आहे फंगीसाईड. हे फंगीसाईड जर आपण बियाणाला लावलं आणि ह्या दोन्हीही प्रक्रिया जर आपण करून घेतल्या पेरणीच्या पूर्वी, जैविक आणि रासायनिक अशा दोन्हीही प्रक्रिया जर केल्या
तर उगवण चांगली होते, त्याचबरोबर रोगांपासून संरक्षण मिळते आणि उत्पादनामध्ये देखील वाढ होते मित्रांनो. अनेक जे रोग होतात ते रोगांपासून याचं संरक्षण केलं जातं, त्याचबरोबर उगवण क्षमता देखील वाढते आणि परिणामी उत्पादन देखील वाढते मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. तर बघा मित्रांनो, पेरणीची वेळ व पिकामधील अंतर कशा पद्धतीनं असलं पाहिजे. तर पेरणीची वेळ ही मित्रांनो जूनच्या महिन्यामध्ये दुसरा ते तिसरा आठवडा, जून महिन्यामध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पेरणी करायची, तेही पाऊस पडल्याची खात्री करून. चांगल्या पद्धतीचा जेव्हा पाऊस होईल त्यानंतर आपल्याला ही पेरणी करून घ्यायची. त्याचबरोबर ही पेरणी करत असताना ओळीतील अंतर 30 ते 45 सेंटीमीटर ठेवायचे आणि झाडातील अंतर 5 ते 7 सेंटीमीटर ठेवायचे मित्रांनो. 2 ओळीतील अंतर 30 ते 45 सेंटीमीटर आणि 2 झाडांमधील अंतर 5 ते 7 सेंटीमीटर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो. तर या पद्धतीनं आपल्याला झाडांमधील अंतर ठेवायचे. हे अंतर ठेवल्यानं अनेक फायदे होतात. त्या झाडांना योग्य सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते आणि त्याचा परिणाम उत्पादनावरती होतो, चांगलं उत्पादन वाढण्यासाठी. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. आता पेरणी झाल्याच्या नंतर खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचे. तर खत व्यवस्थापन सोयाबीनसाठी सेंद्रिय खतासोबत रासायनिक खतांचा वापर देखील करणं आवश्यक असतं. रासायनिक खते प्रति हेक्टर शिफारस केलेली आहे मित्रांनो, ती आहे DAP 100 ते 125 किलो टॉम किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 75 ते 100 किलो टॉम आणि पोटॅश 20 ते 25 किलो टॉम या प्रमाणामध्ये प्रति हेक्टरी हे प्रमाण दिलेलं आहे मित्रांनो. तर त्या प्रमाणामध्ये आपण वापरू शकतो. DAP 100 ते 125 किलो टॉम, सिंगल सुपर फॉस्फेट 75 ते 100 किलो टॉम आणि पोटॅश हे 20 ते 25 किलो टॉम. त्याचबरोबर सेंद्रिय खत देखील मित्रांनो आपण वापरू शकतो पेरणीच्या अगोदर. तर हे सेंद्रिय खत शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 ते 10 टन प्रति हेक्टरी आपण वापरू शकतो. आणि हे खतं जेव्हा आपण वापरतो मित्रांनो, तेव्हा माती परीक्षणानुसार जर आपण खताचं व्यवस्थापन केलं तर अधिक फायदा होतो. कारण आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत आणि कोणते घटक जास्त आहेत याचं प्रमाण आपल्याला जर लक्षात आलं तर आपल्याला त्या प्रमाणामध्ये खतं देता येतील आणि त्याचा निश्चितच फायदा हे आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीवरती होतो मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. तणाचे नियंत्रण. आता तणाचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायला पाहिजे. तर तणाचं नियंत्रण करत असताना मित्रांनो, तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 20 ते 25 दिवसात खुरपणी करा. 20 ते 25 दिवसाच्या नंतर खुरपणी करून घ्या. खुरपणीचे फायदे काय काय होतात मित्रांनो. तण कमी होतं, पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनामध्ये देखील वाढ होते. कारण आपण जे खतं देतो ती खतं तण जर त्या जमिनीमध्ये नसेल तर ती खतं पूर्णपणे त्या झाडांना मिळतात आणि जर तण त्याच्यामध्ये असेल तर ते अर्धं खत हे ती तणच खाऊन टाकतं. त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावरती होतो. मात्र त्याचबरोबर तणनाशकांचा वापर देखील आवश्यकतेनुसार करायला काही हरकत नाही. तर ही तणनाशकं देखील आपण वापरू शकतो. तणांचे प्रमाण जास्त असल्यास तणनाशकाचा वापर करा. योग्य तणनाशकाची योग्य मात्रेत फवारणी करा. फवारणीनंतर पिकाला होणाऱ्या तणापासून वाचते. तणनाशकाची फवारणी केल्याच्या नंतर जे काही तण होतं ते तण वाचल्या जातं. तर या ठिकाणी आपण बघू शकतो खुरपणी केल्यानंतरचं पीक आणि खुरपणी न केल्यानंतरचं पीक कशा पद्धतीनं दिसतं. तर या पद्धतीनं खुरपणी किंवा तण नियंत्रण हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याचाही परिणाम आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीवरती होतो. पुढे बघूया. तणाचं नियंत्रण केल्यानंतर दुसरं नियंत्रण आपल्याला करावं लागतं, ते म्हणजे कीड व रोग नियंत्रण. सोयाबीनमध्ये पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी दिसते. तर ह्या 2 प्रकारच्या अळ्या आपल्याला दिसतात मित्रांनो, पाने खाणारी अळी आणि शेंगा पोखरणारी अळी. तर प्रमुख कीड पाने खाणारी अळी. ही अळी पाने खाऊन झाडांचे मोठे नुकसान करते
आणि शेंगा पोखरणारी अळी शेंगा पोखरून दाण्यांचे नुकसान करते. तर याचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं? योग्य वेळी कीटकनाशक फवारणी करा. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या अळ्या आपल्याला झाडांवरती दिसतील तेव्हा तेव्हा योग्य प्रकारे कीटकनाशकांची फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर पिवळा मोझॅक रोग हाही झाडांवरती येतो. हा टाळण्यासाठी प्रतिकारक वाण वापरा. तर हा पिवळा मोझॅक म्हणजे झाडाची पानं पिवळी पडतात या रोगामध्ये, ते आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, या अशा पद्धतीचे. त्याचबरोबर प्रतिकारक वाण या रोगापासून बचावासाठी आपण JS 335 किंवा MEUS 71, MEUS 158 या वाणांची निवड करू शकतो मित्रांनो. त्याचबरोबर शिफारस केलेली कीटकनाशकं इमामेक्टिन, बेनवोएट 5 SG 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण याची फवारणी करू शकतो. त्याचबरोबर क्लोरोट्रॉनिलिप्रोल 18.5 SC 0.3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करू शकतो. त्याचबरोबर स्पायनोसॅड 45 SC 0.3 मिली प्रति लिटर याची देखील पाण्यामध्ये फवारणी करू शकतो मित्रांनो. तर रोगट झाडे उपटून नष्ट करा. स्वच्छ व रोगमुक्त बियाणे वापरा. पिकाची नियमित पाहणी करा. त्यावरती कोणते रोग येत आहेत का, कोणते कीड येते का, कोणत्या आळ्या दिसतात का, तर त्या पद्धतीनं त्यावरती जर आपण योग्य वेळी उपाय केला आणि त्याला जर वाढू नाही दिलं तर निश्चितच याचा फायदा आपल्याला उत्पादन वाढीसाठी होतो मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. पाणी व्यवस्थापन. आता आपण बघितलं मित्रांनो, तणाचं नियंत्रण, त्याचबरोबर किडीचं नियंत्रण, खताचं व्यवस्थापन, यानंतर आपल्याला बघायचं आहे पाण्याचं व्यवस्थापन. तर सोयाबीन पिकाला जास्त पाणी लागत नाही मित्रांनो, परंतु फुलोऱ्याच्या वेळी पाणी दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. तर कधी कधी काय होतं, पाऊस पडतो कधी पडत नाही. नेमकी फुलोऱ्याच्या काळामध्ये जर त्या पिकांना जर पाणी कमी पडलं तर त्याचा परिणाम उत्पादनावरती होतो मित्रांनो. कारण फुलांची गळ होते आणि त्या ठिकाणी जेवढ्या शेंगा त्या पिकाला लागायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये शेंगा लागत नाहीत आणि त्याचा निश्चितच परिणाम आपल्या पिकाच्या उत्पादनावरती होतो. म्हणून फुलोऱ्याच्या काळामध्ये जर आपण पाणी दिलं तर चांगल्या प्रकारच्या शेंगा लागतील आणि त्या चांगल्या पोखतील देखील आणि यातूनच उत्पादनामध्ये वाढ देखील होते. तर झाडाची जी वाढण्याची प्रक्रिया असते, सुरुवातीला अंकुर, त्यानंतर वाढीची अवस्था आणि फुलोरा अवस्था. तर या फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये पाणी देणं हे आवश्यक असतं. पावसाचं पडलं तर ठीक, नाही पडलं तर मग आपल्याकडे जे काही पाण्याचा उपलब्ध साठा आहे त्यानुसार आपण पाणी देऊ शकतो. स्प्रिंकलरने किंवा जी आपल्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीनं आपण हे पाणी देऊ शकतो. त्यानंतर शेवटची अवस्था म्हणजे शेंगा भरण्याची आवश्यकता असते मित्रांनो. तर या फुलोऱ्याच्या काळामध्ये जर आपण पाणी दिलं तर निश्चित उत्पादनामध्ये वाढ होते. फुलोऱ्याच्या वेळी आपण 1 ते 2 वेळा पाणी दिल्यास निश्चित हे उत्पादन आपलं वाढायला लागतं. पुढे बघूया मित्रांनो, काढणी व साठवण. जेव्हा पाने गळतात आणि शेंगा तपकिरी होतात तेव्हा काढणी करा. म्हणजे या पद्धतीच्या जेव्हा झाडाची पाने गळून जातात व शेंगा देखील पिवळ्या होतात तेव्हा आपल्याला त्या सोयाबीनची काढणी करायची आहे. काढणीनंतर योग्य वाळवण आणि साठवण करा. काढणी केल्याच्या नंतर योग्य वाळवण आणि साठवण करणे देखील गरजेचे आहे. काढणीची योग्य वेळ, पाने गळतात, त्याचबरोबर शेंगा तपकिरी होतात आणि नंतरच आपण काढणी केली पाहिजे. त्यानंतर त्याला योग्य प्रकारे वाळवलं देखील पाहिजे आणि योग्य साठवण देखील तितकीच महत्त्वाची आहे मित्रांनो. त्याला कुठल्याही प्रकारची कीड लागणार नाही. स्वच्छ ठिकाणी ठेवणं, थंड व कोरड्या ठिकाणी, हवेशीर ठिकाणी ठेवणं, 0 ते 10-12% आर्द्रतेपर्यंत त्याला वाळवणं गरजेचं आहे. 0 ते 10 ते 12 आर्द्रतेपर्यंत, 10 ते 12% आर्द्रतेपर्यंत, ज्याला आपण मॉइश्चर असं म्हणतो, ते 10 ते 12 मॉइश्चर त्यामध्ये आपल्याला दिसेल तिथपर्यंत वाळवणं हे अत्यंत आवश्यक असतं मित्रांनो. आणि नंतर त्याला थंड व कोरड्या आणि हवादार ठिकाणी ठेवा
त्याचबरोबर स्वच्छ व कोरड्या गोण्यांमध्ये भरा आणि किडीपासून त्याचं संरक्षण ठेवा. तर मित्रांनो, वरील सर्व पद्धतींचा जर अवलंब आपण केला तर सोयाबीन उत्पादनामध्ये निश्चितच वाढ व्हायला लागते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.